किती टाइमपास चालू आहे. आज संडे आहे. हा माणूस कधी माझं ऐकणार माहिती नाही. आणि बस मैडम 5 मिनट में हो जाएगा. 500 रुपये बस. लेने. फिश आहे तो प्रॉपर ना व्हेजिटेरियन होणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी पायल. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळची सुरुवात झालेली आहे, नाश्ता वगैरे झाला आहे. आज मी थोडं लवकर उठली होती, लवकर म्हणजे तरी पण 8 वाजेपर्यंत उठली होती. लवकर लवकर आवरून मी बसली आहे आणि मी ना हे दाखवते, हे बेसन वगैरे साफ करून दिलं आहे. कारण की काल मी वीरेंद्रला एक काम सांगितलं होतं की बाबा नळ लाव, कारण की नळ खराब झाला आहे आणि ऑनलाईन मागून आता 2 दिवस झाले, पण हे बघा अजूनपर्यंत लावलं नाही आहे. हा माणूस कधी माझं ऐकणार माहिती नाही. आणि आत्ता तो बसला बघा, दाखवते. हे बघा, हे बघा किती टाइमपास चालू आहे. आज संडे आहे. चल ते पहिलं लाव, चला उठा. थांब जरा व्हिडिओ दे. हे बघा, स्वामी. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजत आले. चहा पिऊन झालंय आणि मी दुपारी सांगितलं होतं वीरेंद्रला की नळ चेंज कर, आणि हे बघा आत्ता आलेत. हे बघा आत्ता चेंज करतात ते. आज संडे होता ना. संडे म्हणजे काय, मी पूर्ण क्लीन करून दिलं होतं बेसिन. संडे म्हणजे आराम. एवढा आराम मला स्वतः एवढं काम आहे. घर बघायचंय, आरवला बघायचंय. आरवचं जेवण वेगळं असतं, आमचं जेवण वेगळं असतं. हे सगळं करत करत मला तर बिलकुल वेळ मिळत नाही, काय लक्षात पण राहत नाही केलं नाही का. आत्ता मी उठून बसते तर हे बघ काय केलं नाही. किती वेळ लागणार आता. बस मैडम 5 मिनट में हो जाएगा. 500 रुपये रेडी पर्सनल रखो. प्लम्बर. 500 रुपये तुम रेडी रखो. पर्सनल काम, हे सगळं पण काम येतं तुला. हा, मी कामाला होतो ना पहिले. टॅलेंट आहे, भरपूर टॅलेंट आहे. त्याला एक काम आहे. हा, आईला दिलं होतं ना खेळायला. बघूया आपण याला थोडं थोडं लावूया जुगाड करून काहीतरी. नळ दाखव. मग हे बघा, हे आम्ही ऑनलाईन परचेस केलंय. थोडं नवीन स्टाईल. हे असं इकडे तिकडे 360 डिग्री ना रोटेट होतं ते. बघू आता कसं दिसणार इथे. तर फायनली मी नळ लावलाय, म्हणजे टॅप लावून टाकलाय. हे बघा, चेक करा मॅडम, बरोबर आहे का नाही. वाव. छान आहे. मस्त आहे. दे 500 रुपये दे. माझ्या नवऱ्याला 500 रुपये दे. बरोबर नाही, ते पैसे वाटवले ना. नंबर आला असता तर 500 रुपये किंवा 1000 रुपये घेऊन गेला असता. त्याला खूप आवडलंय. काय आहे बेटा तिथं. थोडं ऍक्च्युली आराला वाटलं ते शावर सारखं आहे बघा. इकडे बघ. चल, मला काम आहे बापरे, मला काम आहे भेटू प्लीज. तर आता मी बनवत आहे हे आळूवडीची तयारी चालू आहे. आणि वीरेंद्र जे आहे ते खाली गेलेत, कारण की ते फिश बनवायला गेलेत. इथे काय होतं, आरवला जर खाट वगैरे येणार आणि दरवेळा त्याला खूप त्रास होतो, म्हणून ते खाली गेलेत फिश बनवायला. आणि मी इथे बनवते आहे आळूवडी. हे बघा, हे पॅन ॲक्च्युली मी कालच दाखवलं होतं की मी धुतले, पण काय बनवायचं झालं नाही मला, कारण की आरवला ना जरा सर्दी झाली ना, तसं जरा तो चिडचिड करतोय, काय करायला देत नाही. आत्ता जरासं फ्री झाली आहे मी, म्हणून म्हटलं की हे करून घेऊया काम. नाही तर परत उद्यापासून मंडेपासून काय आहे ना, आरवचं स्कूल वगैरे असतं, म्हणून ते काय नंतर जमणार नाही मला. तर हे बघा, हे आले आता फिश घेऊन आरवसाठी. आरवसाठी जरा वेगळं बनवणार आहे. तिखट वगैरे खायला फक्त लिंबू मीठ आहे. तर मी आरोसाठी मस्त असे फिश फ्राय करतो. त्यात मी बिलकुल मसाला वगैरे टाकलेला नाही आहे. हे बघा, 2च पीस आहे फक्त त्यासाठी. आणि बाकीचे जे आमच्यासाठी जे मासे आहे ना, ते माझी मम्मी फ्राय करते सध्या घरामध्ये. तर हे फक्त आरोसाठी फ्राय करतोय.
तर होप सो त्यांनी खाल्लं पाहिजे, कारण की तो फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे फिश. तर बघूया आता खातोय की नाही. बबू खातो ना फिश? फिश नाही शेती आवडलं का नाही? थोडस थोडस अजून. अरे हे बघ किती छान आहे. Fish आहे. धर. हे घे. वाव. दाखव अजून काय केलं अजून. बबू खा फिश फिश फिश. फिश फिश आहे. रिजेक्ट नाही खाल्लं तरी. हा ना, आमचं साऊथ इंडियनचं एकदम ब्रेड आहे ती ब्रेड. काय पाहिजे? हे पाहिजे काय? हा काय आहे? हा काय करतोय तू? एवढ्या आवडीने त्यासाठी फिश बनवाय खाल्लं नाही तरी. तो प्रॉपर ना व्हेजिटेरियन होणार आहे. हे बघ ना किती छान आहे. हे बघ काय कर बेटा, काय करतोय? पेंटिंग पेंटिंग. वाव. काय खातोय? गुरुम. काय आहे ते? काय आहे? ब्रेड. काय आहे? ब्रेड. वाव. हे तू काय करतोय बेटा? हे बघा. छान आहे ना? मस्त. चला तर आता मित्रांनो, आता गरमागरम फिश खाऊया आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.